नमस्कार. आज दुपारच्या जेवणामध्ये बनवली होती सुरमई फ्राय आणि सुरमईचा रस्सा. छान सुरमई मिस्टरांनी आणली आणि फ्रेश सुरमई मिळाली. ती स्वच्छ धुतली, त्याला कोकम आगळ लावलं. नंतर अर्धी सुरमई मी वेगळी केली, त्याचा रस्सा बनवणार आणि अर्धी फ्राय करणार. तर फ्राय करण्यासाठी किंवा रश्श्यासाठी मी आधी लसूण आणि अद्रक आणि कोथिंबीर असं क्रश करून घेतलं. ते फ्रायसाठी टाकलं. त्यामध्ये मीठ, हळद, लाल तिखट, मालवणी मसाला, धणे पावडर टाकून छान असं मी मॅरिनेट केलं. ते थोडा वेळ मॅरिनेट नाही केलं, म्हणजे मसाला लावून घेतला, जस्ट 5-10 मिनटं ठेवलं मी. आणि मग रवा, त्यानंतर तांदळाचं पीठ, लाल तिखट, मीठ असं कोटिंगसाठी तयार करून घेतलं. मग हे मी आता काय करते, कोट करते आणि फ्राय करते. तर फ्राय करण्यासाठी तेलामध्ये मी थोडं कढीपत्त्याची अशी दांडी टाकली आणि मग आता क्रिस्पी फ्राय करते. एका बाजूला आता मी करते त्याचं कालवण. कालवणसाठी सेम अद्रक, लसूण आणि कढीपत्त्याचं क्रश केलेलं मी तेलात टाकलं. त्यामध्ये एक मिरची टाकलेली आहे. आता कांदा टाकते. कांदा टाकून मग मसाले जे आहेत, धणे पावडर, लाल तिखट, मालवणी मसाला, हळद, हे सगळे मसाले टाकले आणि त्यामध्ये आता टाकते मी टोमॅटो आणि कढीपत्ताही टाकला होता. आता टोमॅटो टाकते, मीठ टाकते, म्हणजे नरम होईल. म्हणजे मसाला ऑलमोस्ट रेडी आहे. आता यामध्ये जी बाजूला काढलेली सुरमई आहे ती आता मी यामध्ये टाकते. हलक्या हाताने आपल्याला परतून घ्यायची. ती याच्या बाजूला बघा, मस्त आपली क्रिस्पी फ्राय अशी सुरमई तयार होते. आता हे सुरमईचे तुकडे जे आहेत टाकले आणि हलक्या हाताने परतून घ्यायचं आणि 1 मिनटं झाकण ठेवायचं फक्त. आणि त्यामध्ये टाकायचं गरजेनुसार पाणी. आणि पाणी टाकल्यानंतर ॲटलिस्ट 5 ते 6 मिनटं झाकण लावून ते छान शिजवून द्यायचे, कारण मासा हा लवकर शिजतो. तर लगेचमध्ये शिजून झालं की एका बाजूला लगेच आता आपण काय करूया, प्लेट वाढायला सुरुवात करूया. तर भात केलेला आहे, आज भाकरी बनवलेली नाही आहे मी. तर मस्त आपलं हे झालेलं आहे तयार. कोथिंबीर वरून टाकायची, क्रिस्पी फ्राय झालेली आहे सुरमई. कोथिंबीर टाकायची आणि जेवायला डायरेक्ट बसायचं. हां, पापड मात्र मी घेतलं आहे भाजून, कारण कसं आहे, थोडंसं आपलं गावठी टाईपचं जेवण